नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर, पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण तुमच्या 12वी मधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे, बऱ्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडासा अवघड वाटणारा विषय किंवा त्याच्यामध्ये थोडंसं फिगर कॅल्क्युलेशन असतं आणि ड्राफ्टिंग माहीत नाहीये किंवा आपल्याला 11वी मध्ये शिकत असताना आपल्याला बेसिक माहीत नसतं. यामुळे हा विषय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जरासा अवघड जातो. तर याची चिंता करण्याचं काहीच कारण नाही, कारण की आजपासून आपण रोज अकाउंट शिकणार आहोत. रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला या विषयाचे फ्री यूट्यूबवर व्हिडिओ भेटणार आहेत. हा जो पार्थ कॉमर्स अकॅडमी चॅनल आहे, यामार्फत मी तुमच्यापर्यंत रोज संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकही व्हिडिओ मिस करू नका. पूर्ण डिटेलमध्ये आपण हे शिकणार आहोत. आपण या यूट्यूब चॅनल मार्फत तुमचा हा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी जो विषय आहे, याचे प्रत्येक टॉपिकचे सर्व अनसॉल्व प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत. बोर्ड एक्झामला आलेले जे काही एक्झाम्पल असतील टॉपिक वाईज, ते सुद्धा आपण सॉल्व करून घेणार आहोत. इतकंच नव्हे तर तुमची जे काही थिअरी असेल, म्हणजे प्रत्येक टॉपिकचा बेस जर आपला पक्का असेल तर आपल्याला तो टॉपिक सोपा वाटतो. त्याच्यामुळे जी काही थिअरी असेल ती लाईन टू लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. हे जे व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत हे तुमच्या क्लासमेट वर्गमित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, मी हे जे कष्ट तुमच्यासाठी घेत आहे हे जर तुम्हाला पसंत पडलं तर व्हिडिओला कमेंट करा. आणि जर एखादा टॉपिक समजला नसेल, एखादा पॉईंट समजला नसेल तर मला कमेंटमध्ये कळवा. नक्कीच मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करील. तर अधिक वेळ न घेता आपण आता हा टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पहिला टॉपिक आहे तुमचा. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, की हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून मी जे तुम्हाला समजून सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये, मराठीमध्ये, ते तुम्हाला 100% समजेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. आणि पुन्हा एकदा विनंती, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया. तुमचा जो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे, त्यातला पहिला टॉपिक असणार आहे 12वी मध्ये जो तुम्हाला शिकायला असणार आहे, तो पहिला टॉपिक जो असणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामला 12 मार्कला विचारला जाणार आहे. याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला 12 मार्कला म्हणजे 12 मार्कला असणार आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये. आणि मी सांगणार आहे तुम्हाला की या प्रॉब्लेम मध्ये, म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये या 5 ऍडजस्टमेंट येणार आहेत आणि ते 100% तुमच्या पेपरला असणार आहेत. त्यामुळं या चॅनलवर मी जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असणार आहे ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, अतिशय सोप्या भाषेमध्ये. चला सुरू करूया. चला, पहिल्यांदा आपण ह्या पार्टनरशिपचे इंट्रोडक्शन समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस आपण त्याला काय म्हणूया की मानवाची उत्क्रांती टप्प्याटप्प्याने झाली. म्हणजे माणूस अगोदर आदिवासी टाईपमध्ये राहायचा, जंगलात राहायचा, कंदमुळे खायचा, उपजीविका करायचा. नंतर तो शिकार करायला लागला. नंतर चाकाचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणूस काय करायला लागला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला लागला. मग एकमेकांना प्रवास करत असताना समजायला लागले की या ठिकाणी या वस्तू आहेत, चांगल्या स्वरूपाच्या नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्या स्वरूपाचे, तिथं जे चांगले ते आपल्याला मिळले पाहिजेत. म्हणून यातूनच या वस्तू किंवा अन्न धान्य यांची देवाणघेवाण करण्यासाठी माणूस सुरुवात करायला लागला. म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी सुरुवात करायला लागला म्हणजेच काय झाली, त्या ठिकाणी व्यापाराला सुरुवात झाली. आणि सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस व्यापाराला सुरुवात झाली त्यावेळेस एकच व्यक्ती व्यापार करायचा किंवा व्यवसाय करायचा. म्हणजे एकच व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्या एक व्यक्तीच्या व्यवसायाला आपण सोल प्रोप्रायटरशिप असं म्हणायचो. काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? सोल प्रोप्रायटरशिप. सोल प्रोप्रायटरशिप. तर ही सोल प्रोप्रायटरशिपचे काय लिमिटेशन्स होते त्या काळात ते आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि सोल प्रोप्रायटरशिपचे लिमिटेशन दूर करण्यासाठी, मर्यादा दूर करण्यासाठी पार्टनरशिप हा एक व्यवसायाचा नवीन प्रकार अस्तित्वात आला. मग पार्टनरशिपची वैशिष्ट्य काय आहे, पार्टनरशिप म्हणजे काय, हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईन टू लाईन समजून घ्यायला सुरुवात करू, शेवटपर्यंत सोबत राहा.
पहा, द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन सच ॲज अ लिमिटेड कॅपिटल. म्हणजेच एक व्यक्ती ज्यावेळेस व्यवसाय करतो, सोल प्रोप्रायटरशिप म्हणजेच काय, एक व्यक्ती, एकल व्यापारी किंवा एक व्यक्ती व्यवसाय संस्था असं आपण त्याला म्हणू की सोल प्रोप्रायटरशिप मध्ये कोण असतो, एकच व्यक्ती काय करत असतो, व्यवसाय करत असतो. आणि हा व्यवसाय करत असताना त्याचे काहीतरी लिमिटेशन्स असणार आहेत. मग काय लिमिटेशन्स आहेत, तर फर्स्ट जे लिमिटेशन असणार आहे की त्याच्याकडं लिमिटेड कॅपिटल असणार आहे. काय असणार आहे त्याच्याकडं, लिमिटेड कॅपिटल. म्हणजेच त्याला जर व्यवसाय मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर जास्त भांडवलाची गरज आहे आणि जास्त भांडवल त्याच्याकडं एकट्याला तेवढं सगळं भांडवल रेज करणं आपण म्हणूया किंवा उपलब्ध करणं किंवा निर्माण करणं शक्य नाही. म्हणजे त्याच्याकडे ते कॅपिटल जे असणार आहे ते लिमिटेड कॅपिटल असणार आहे. अजून की मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायचा म्हटला तर त्याला सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. म्हणजेच त्याला मार्केटिंग स्वतःला करावं लागणार आहे, जे कर्मचारी कामगार कामाला असतील त्याच्या बिझनेसमध्ये त्याच्यावर त्याला नियंत्रण ठेवावे लागणार आहे. ॲग्रीमेंट आउटसाइडरशी करावे लागणार आहेत, म्हणजे दुसऱ्या व्यक्तींशी, बाहेरील व्यक्तींशी त्याला व्यवहार करत असताना काही ॲग्रीमेंट्स करावे लागणार आहेत. हे सगळं करणं आणि या सगळ्याबद्दलचं नॉलेज मॅनेजमेंटचं त्याच्याकडे असणार नाही. म्हणजेच काय की त्याच्याकडे लिमिटेड मॅनेजरियल स्किल असणार आहे. आणि त्याची जी लॅबिलिटी असणार आहे बघा, किंवा मॅनेजरियल ॲबिलिटी कमी असेल त्याची, आणि त्याची लॅबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड लॅबिलिटी असणार आहे. अनलिमिटेड लॅबिलिटी म्हणजे काय, तर बिझनेसला जर लॉस झाला तर तो सर्वच्या सर्व लॉस त्या एक व्यक्ती जो व्यवसाय करतोय त्यालाच भरून द्यावा लागणार आहे. म्हणजेच जर त्याची प्रायव्हेट इस्टेट विकून सुद्धा तो लॉस कव्हर करावा लागणार आहे त्याला. म्हणजे थोडक्यात काय, त्याची लॅबिलिटी जी आहे ती अनलिमिटेड लॅबिलिटी आहे. आणि बिझनेस स्टेबल नसणार आहे. बघा काय लिमिटेशन आहेत, नो स्टेबिलिटी. नो स्टेबिलिटी म्हणजेच काय, नो स्टॅबिलिटीज म्हणजे काय की बाबा बिझनेसमध्ये स्थिरता नसणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ तो 2 दिवस आजारी पडला तर बिझनेसच्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही, व्यवसायावर लक्ष देऊ शकत नाही, त्या ठिकाणी व्यवसाय त्याचा थांबेल. किंवा त्याचा अचानक मृत्यू झाला तर बिझनेस काय होणार आहे, डायरेक्ट बंद होऊ शकतो. तर हे त्याचे लिमिटेशन्स आहेत. म्हणजे एक व्यक्ती जर व्यवसाय करत असेल तर त्याचं कॅपिटल लिमिटेड असणार आहे, त्याच्याकडे लिमिटेड मॅनेजरियल स्किल आणि ॲबिलिटी असणार आहे, त्याची लॅबिलिटी जी असणार आहे ती अनलिमिटेड असणार आहे, आणि बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी नसणार आहे. आणि अब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तो स्पेशल असू शकत नाही. म्हणजे त्याला मार्केटिंग चांगलं जमतंय परंतु ॲडमिनिस्ट्रेशन जमत नाही, व्यवस्थापन त्याला जमत नाही, प्रशासनाची त्याला माहिती नाही, मार्केटिंग तो करू शकतो. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात तो स्पेशल असेल असं नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे त्याचे लिमिटेशन, शेवटी तो एक ह्युमन बिंग आहे, माणूसच आहे, आणि प्रत्येक माणूस हा सर्व गुण संपन्न नसतो, त्याच्याकडे काहीतरी कमतरता त्रुटी असतातच. मग या त्रुटींवर मात करण्यासाठी एखादा व्यवसाय जर अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन केला तर वेगवेगळे स्किल असतील त्यांच्याकडे, त्या स्किलचा वापर करून ते बिझनेस व्यवस्थित पुढे चालवतील. अनेक व्यक्ती मोठ्या प्रमाणात भांडवल उभा करू शकतात, त्याच्यामुळे देखील बिझनेस त्यांना मोठ्या प्रमाणात आणि लार्ज स्केलवर करता येणार आहे. तेच त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. अगदी लाईन टू लाईन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहायचं विद्यार्थी मित्रांनो, बिलकुलही घाबरायचं नाही. अकाउंट मी शिकवणार आहे म्हटल्यावर 100% तुम्हाला सोप्पाच वाटणार आहे. फक्त सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि लाईक करायचं. चला तर पहा पुढे काय सांगितले त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. हेन्स म्हणजे त्यामुळं वेन अ बिझनेस इज टू बी सेट अप ऑन अ स्केल विच नीड मोर कॅपिटल. म्हणजे जर बिझनेस मोठ्या स्केलवर सेट करायचा असेल, मोठा करायचा असेल तर त्यासाठी काय गरजेचे, नीड मोर कॅपिटल, जास्तीचं कॅपिटल गरजेचं आहे. आणि इन्व्हॉल्व मोर रिस्क म्हणजे जास्त रिस्क घेतली तर जास्त रिवॉर्ड भेटतो. आपण काय म्हणतो, रिस्क असेल तर प्रॉफिट असणार आहे, म्हणजे रिस्क घेतली तरच हे शक्य होणार आहे. आणि हे मोर कॅपिटल, जास्त रिस्क घ्यायची असेल बिझनेसमध्ये तर तो एक व्यक्ती घेऊ शकत नाही, कारण की तो सर्वच बिझनेसच्या आघाड्यावर एकटा काम करू शकत नाही. एकटा पुरून उरणार नाही, जरी म्हणतो आपण मी एकटा पुरून उरेल, पण असं बिझनेसच्या बाबतीत होत नाही. त्यासाठीच काही स्किल त्याच्याकडे असावे लागतात. म्हणून याच्यावर उपाय म्हणून काय करण्यात आलं, 2 or more person कम टुगेदर. बघा काय सांगितले त्यांनी, 2 or more person कम टुगेदर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि टू रन इट म्हणजे एकत्र येऊन बिझनेस काय करतात, रन करतात. मग एकत्र आल्यानंतर बघा मी काय सांगतोय, 2 किंवा
दोनपेक्षा जास्त व्यक्ती, या दोन व्यक्तीत असं म्हणूया, या दोन व्यक्ती एकत्र येऊन जर त्यांनी बिझनेस करायचं म्हटलं, तर हा बिझनेस करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी ठरतील म्हणजेच काय, काहीतरी गोष्टी त्या एकमेकांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने मान्य करतील म्हणजेच ऍग्री करतील म्हणजेच त्या दोघांमध्ये काहीतरी ऍग्रीमेंट होईल. हे ऍग्रीमेंट जे असणार आहे हे एक तर ओरली म्हणजे तोंडी किंवा जे ठरले त्यांनी जर एका पेपरवर जर लिहिलं तर त्याला आपण रिटन ऍग्रीमेंट म्हणणार आहोत. तर ते काय असणार ते त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. दे ऍग्री टू शेअर द कॅपिटल म्हणजेच काय, हे दोन व्यक्ती जर यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस त्यांनी कॅपिटल किती घेऊन यायचं बिझनेसमध्ये प्रत्येकाने ते ठरवणार आहेत. म्हणजेच काय की त्यांनी स्वतःचं कॅपिटल बिझनेसमध्ये किती आणायचं हे ठरवणार आणि मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं दोघांनी मिळून ते ठरवणार. त्यांची रिस्क म्हणजे जर लॉस झाला बिझनेसमध्ये तर लॉस ही रिस्कच आहे, तर ही रिस्क किंवा लॉस कसा वाटून घ्यायचा, लॉस नाही झाला तर काय होईल, सुंदर गोष्ट म्हणजे प्रॉफिट होईल. ठीक आहे, तर हा प्रॉफिट देखील कसा वाटून घ्यायचा हे देखील त्यांच्यामध्ये ठरणार आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात आणि बिझनेस करायचं ठरवतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये काहीतरी ॲग्रीमेंट होणार आहे. मग हे ॲग्रीमेंट कशाच्या संदर्भात असेल की ह्या दोन व्यक्ती एकत्र येऊन जो बिझनेस करणार आहेत त्यासाठी त्या दोघांचं कॅपिटल किती असेल, बरोबर. त्याच्यानंतर त्या बिझनेसचं मॅनेजमेंट कोण करणार किंवा दोघं कसे करणार ते ठरणार आहे. त्याचबरोबर बिझनेसचा जर लॉस झाला तर तो लॉस या दोघांमध्ये कसा वाटला जाईल हे ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉस नाही झाला तर सर प्रॉफिट होईल, सुंदर गोष्ट म्हणजे प्रॉफिट होईल. प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट कसा वाटायचा दोघांमध्ये हे देखील त्या दोघांमध्ये ठरणार आहे. मग ह्या ज्या गोष्टी त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ठरणार आहेत, मग ह्या ओरली किंवा रिटर्न फॉर्ममध्ये ठरतील. तर ह्या ठरणाऱ्या गोष्टींना आज ते काय म्हणणार आहेत, ॲग्रीमेंट असं म्हणणार आहेत. आणि त्यालाच पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट म्हणतो, म्हणजे पार्टनरशिप ॲग्रीमेंट असं म्हणणार आहोत. मग त्यांनी तसंच पुढे सांगितलं, सच म्युच्युअल रिलेशनशिप बेस ऑन ॲन ॲग्रीमेंट अमॉंग दीज पर्सन इज टर्म ॲज पार्टनरशिप. म्हणजे या दोन व्यक्ती एकत्र येऊन जे काही कॅपिटल, प्रॉफिट, मॅनेजमेंट त्यांच्यामध्ये करायचं जे ठरलेले ॲग्री झालेले त्याला ॲग्रीमेंट म्हणणार. आणि हे म्युच्युअल होतं, त्या दोघांच्या परस्पर संमतीने होतं. आणि हे जे म्युच्युअल ॲग्रीमेंट असणार आहे दोन व्यक्तींमधले यालाच आपण काय म्हणणार आहोत, पार्टनरशिप असं म्हणणार आहोत. आणि हा बिझनेस करणारे म्हणून पार्टनरशिप. द पर्सन हू हॅव एंटर्ड इन टू द पार्टनरशिप म्हणजे जो पर्सन जो आहे, जो व्यक्ती जो आहे तो पार्टनरशिपमध्ये एंटर होते. म्हणजे उदाहरणार्थ मी आणि माझा मित्र जर पार्टनरशिपमध्ये हा बिझनेस करणार आहोत तर इंडिव्हिज्युअली मला त्या पार्टनरशिपचा काय म्हणणार आहे, पार्टनर असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, पार्टनर असं. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, द पर्सन हू हॅव एंटर इन टू द पार्टनरशिप इंडिव्हिज्युअली नोन ॲज पार्टनर, त्याला आपण काय म्हणून ओळखणार, पार्टनर म्हणून ओळखणार. अँड कलेक्टिव्हली म्हणजे पार्टनरशिप आणि हा पार्टनर आणि त्यांचा जो बिझनेस आहे या सगळ्याला कलेक्टिव्हली आपण काय म्हणणार, पार्टनरशिप फर्म किंवा फर्म असं म्हणणार. आय होप विद्यार्थी मित्रांनो आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं हा जो पॅरेग्राफ हा तुम्हाला समजलेला असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर समजलेला असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे व्हिडिओ, असं एक्सप्लेनेशन अशा सोप्या पद्धतीने रोज तुम्हाला भेटणार आहे. तर चला पुढे जाऊया, शेवटपर्यंत सोबत राहायचं आहे. बघा आता मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपची मिनिंग आणि डेफिनेशन काय आहे ते आपण समजून घेऊया. काय सांगितलंय पहा, तर बघा मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येतात आणि बऱ्याचशा गोष्टी ऑर्गनाइज करतात आणि एकत्रित येणे यालाच काय म्हणणार आपण, ऑर्गनायझेशन असं म्हणणार. व्हेअर देर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. बघा पार्टनरशिप म्हणजे काय सांगितले त्यांनी की असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात त्याला असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. म्हणजे जर तुम्हाला पार्टनरशिप करायची असेल तर एक व्यक्ती हा पार्टनरशिपमध्ये आपण त्याला काय म्हणू, एक व्यक्तीची पार्टनरशिप होणार नाहीये. त्यासाठी कमीत कमी पार्टनरशिपसाठी किती मेंबर आवश्यक असणार आहेत, सर 2 मेंबर आवश्यक असणार आहेत पार्टनरशिपसाठी. किती मेंबर, 2. म्हणजेच काय, 2 व्यक्ती एकत्र येऊन जर बिझनेस करणार असेल तर त्याला आपण काय म्हणणार,
पार्टनरशिप, त्याला आपण काय म्हणणार सर, पार्टनरशिप असं म्हणणार. सर समजलं आम्हाला. मग त्यांनी त्या मिनिंग मध्ये सांगितलेले की काय, पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन. काय आहे पार्टनरशिप? ऑर्गनायझेशन आहे. वेअर देअर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन कमिंग टुगेदर, एकत्र येतात, टू कॅरी अ बिझनेस, व्यवसाय करतात, विथ अ व्ह्यू, काय डोक्यात ठेवतात, काय उद्देश आहे व्यवसाय करण्याचा, टू शेअर अ प्रॉफिट, म्हणजेच काय, जो काही प्रॉफिट होणार आहे म्हणजे नफा मिळवणार किंवा लॉस जो होईल तो लॉस, नफा मिळवणे हाच उद्देश असणार आहे. पण एकत्र येऊन काय करतात, बिझनेसमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस झालेला असणार आहे तो शेअर करणार, एकमेकांना वाटून घेणार आहेत. तर हे झालं मिनिंग. आय होप मिनिंग समजलेलं असेल. आत्तापर्यंत जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लवकर लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण पुढे जाऊया, डेफिनेशन समजून घेऊया पार्टनरशिपची. काय समजून घ्यायचं आपल्याला? डेफिनेशन समजून घ्यायची आहे. तर इंडियन पार्टनरशिप ऍक्ट कधी आला असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याला सांगायचं, त्याला मराठीतनं म्हणतात भारतीय भागीदारी कायदा 1932. 1932 मध्ये इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आलेला आहे मित्रांनो. तर या इंडियन पार्टनरशिप ऍक्ट मध्ये पार्टनरशिपची डेफिनेशन एक्सप्लेन केलेली आहे किंवा डेफिनेशन दिलेली. तर काय सांगते इंडियन पार्टनरशिप ऍक्ट सेक्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, डिफाईन द पार्टनरशिप ॲज, म्हणजे पार्टनरशिप म्हणजे काय, इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन. हे काय आहे? रिलेशन म्हणजे संबंध, बिटवीन द पर्सन म्हणजे काय, व्यक्ती व्यक्तींमधला संबंध, म्हणजे व्यक्ती व्यक्ती म्हणजे दोनपेक्षा जास्त व्यक्ती. लक्षात घ्या, हु हॅव ॲग्री टू शेअर द प्रॉफिट, ते एकत्र येतात आणि काय करतात, ॲग्री टू शेअर प्रॉफिट, एकत्र येऊन बिझनेस करतात, बिझनेसमध्ये झालेलं प्रॉफिट शेअर करण्यासाठी ते ॲग्री म्हणजे राज्य होतात. ऑफ ए बिझनेस कॅरी ऑन बाय ऑल, म्हणजे सगळे मिळून ते बिझनेस करतात किंवा सगळ्यांच्या वतीने एखादा करू शकतो. आणि एखाद्याने जे काम केलेले ते ऍक्टिंग फॉर ऑल, म्हणजे एखाद्याच्या वतीने जे काम केले जाते ते सर्वांसाठी असतं. अशा पद्धतीने एकच व्यक्ती बिझनेस करत असेल तर याचा अर्थ काय, तो सगळ्यांच्या वतीने बिझनेस करतो पार्टनरशिपमध्ये, म्हणजे ऍक्टिंग फॉर ऑल असणार आहे. म्हणजे या डेफिनेशन मध्ये सरळ सरळ त्यांनी सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं मला तर, दोन व्यक्ती एकत्र येतात, बिझनेस करतात, बिझनेसमध्ये जो प्रॉफिट किंवा लॉस झाले ते शेअर करणार, आणि बिझनेस केल्यानंतर जो बिझनेसमध्ये एखादा व्यक्ती काम करेल किंवा सगळे काम करतील की एक व्यक्ती सगळ्यांच्या वतीने काम करेल, असे जे ऑर्गनायझेशन असणार त्याला आपण काय म्हणणार, पार्टनरशिप असं म्हणणार. आय होप विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन सुद्धा समजलेली आहे. एक तज्ञ होऊन गेले होते, सुंदर असे तज्ञ आहेत आणि त्यांचं सुंदर असं नाव आहे, अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी यांच्या मते डेफिनेशन त्यांनी आपल्याला दिली. हँडी हे तज्ञ आहेत, त्यांनी काय सांगितले, पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन. पार्टनरशिप म्हणजे काय, दोन व्यक्तींमधलं असं रिलेशन आहे, कॉम्पेटंट टू द मेक अ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे दोन व्यक्ती अशा की ज्या कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कॉम्पेटंट आहेत, म्हणजे पात्र आहेत किंवा लायक आहेत असं आपण त्याला म्हणू. हु ॲग्री टू कॅरी अ लॉफुल बिझनेस इन कॉमन विथ अ व्ह्यू ऑफ अर्न प्रायव्हेट गेन, वैयक्तिक नफा मिळवण्यासाठी लॉफुल बिझनेस करून एकत्रित्या कॉमनली म्हणजे दोघे मिळून लॉफुल बिझनेस करतात, आणि हा बिझनेस केल्यानंतर त्यांना जो प्रॉफिट होतो तो काय करतात, शेअर करतात. म्हणजे हँडी यांच्या मते काय आहे की पार्टनरशिप हे एक दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींचं काय आहे, असोसिएशन आहे किंवा आपण त्याला काय म्हणूया, ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये ते बिझनेस कॅरी करतात, म्हणजे ॲग्री होतात की बिझनेस लॉफुल बिझनेस करायचा, त्याच्यात जो प्रॉफिट होईल तो आपण सर्वांमध्ये जो ठरलेला रेशो असेल त्या रेशोमध्ये काय करायचा, वाटून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. तर आय होप तुम्हाला आत्ता जे मी इंट्रोडक्शन आणि मिनिंग जे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे पार्टनरशिपचं ते समजलेलं असणार आहे. तर आता पुढं फीचर्स ऑफ पार्टनरशिप हे आपल्याला पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. फीचर्स म्हणजे काय, वैशिष्ट्य काय आहेत पार्टनरशिप फर्मची, बरीचशी वैशिष्ट्य आहेत, एक 9-10, याच्यामध्ये एक डबल झालेले प्रिन्सिपल अँड एजंट, इथं पण आहे बघा प्रिन्सिपल अँड एजंट, आणि इथं पण आहे. तर आपण हे एकदाच समजून घेऊया. तर पहिल्यांदा म्हणजे पार्टनरशिपमध्ये ॲग्रीमेंट असतं, दोन व्यक्ती एकत्र येतात म्हणजे त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होणार आहे. प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे काय की बाबा ते एकमेकाच्या वतीने म्हणजे दुसऱ्या व्यक्तींशी जर व्यवहार करत असतील ते बाहेरील जगाशी, आउटसाइडरशी, तर ॲज अ प्रिन्सिपल म्हणून व्यवहार करतात पार्टनरशिपचा, आणि एकमेकांशी ॲज अ एजंट म्हणून ते कार्यरत असतात. ते आपण बघूयाच पुढे. लॉफुल बिझनेस म्हणजे जो कायद्याला मान्य आहे असाच बिझनेस ते पार्टनरशिपमध्ये करू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला
जर असं म्हटलं की दोघ जण व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपण चला आता बॉम्ब बनवायचा बिझनेस सुरू करूया, तर हा बॉम्ब बनवणे हा लॉफुल बिझनेस नाही आहे बाळांनो. डायरेक्ट पोलीस उचलून नेणार तुम्हाला, कारण की तो कायद्याला मान्य नाही. जो व्यवसाय कायद्याला मान्य आहे त्याला आपण काय म्हणणार, लॉफुल बिझनेस असं म्हणणार. आणि तोच बिझनेस तुम्ही पार्टनरशिपमध्ये करू शकता. क्लिअर. पुढं शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट आणि लॉस होणार आहे तो शेअर केला जातो जे काही पार्टनर असतील त्यांच्यामध्ये ठरलेल्या प्रमाणात. ठरलेल्या प्रमाणात म्हणजेच काय, ठरलेल्या प्रॉफिट आणि लॉस शेअरिंग रेशोमध्ये. अनलिमिटेड लायबिलिटी, जर लॉस झाला तर एखाद्या पार्टनरला त्याचं वैयक्तिक संपत्ती प्रायव्हेट इस्टेट देखील विकावी लागते आणि तो लॉस त्याच्या हिस्स्याचा भरून काढावा लागतो. म्हणजे याच्यामध्ये लायबिलिटी काय असणार आहे, अनलिमिटेड. रजिस्ट्रेशन काय आहे, कंपल्सरी आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कंपल्सरी नाहीये. जॉईंट ओनरशिप असते, मॅनेजमेंट कशा पद्धतीने होणार आहे. डिझोल्युशन काय आहे हे आपण आता वन बाय वन समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक 5 मिनिटात आपण थांबणार आहोत, फक्त आपल्याला हे फीचर समजून घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर चला, फर्स्ट जी फीचर्स असणार आहे ते असणार आहे ॲग्रीमेंट. ते काय आहे, ॲग्रीमेंट. एकच मिनिट. यस, चलो. ॲग्रीमेंट पहा काय सांगितलं ॲग्रीमेंट मध्ये, फीचर्स मध्ये काय सांगितलं. आता बघा, हे समजून सांगण्याच्या, याच्यावर डिस्कस करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. हे फीचर्स आहेत ना, याच्यावर 100% तुम्हाला एक्झामला 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ, शॉर्ट नोट्स आणि 1 सेंटेन्स अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात 20 मार्काला. तर 100% याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे. 1, 2, 100% दिल ह्या फीचर्सवर. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स, फेज वगैरे काही विचारू शकतात. 100% तुम्हाला एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. तर तुम्ही याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन, ध्यान देऊन ऐकायचं आहे. तर पहा, पहिले फीचर्स आहे ॲग्रीमेंट. काय सांगितले त्यांनी, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. बघा, दोन व्यक्ती काय होतात, बिझनेसमध्ये एकत्र येतात, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, पार्टनरशिप असं म्हणणार. दोन व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, पार्टनरशिप. म्हणजे एकत्र येताना त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झालेली असेल, त्यांच्यामध्ये काहीतरी गोष्टी डिस्कस झालेल्या असतील, त्यांच्यामध्ये काहीतरी ठरलेलं असेल की प्रॉफिट किती घ्यायचा, तू किती आणणार कॅपिटल, मी किती घेऊन येणार कॅपिटल, अशा पद्धतीचे काहीतरी ॲग्री झालेले असतील एखाद्या गोष्टीवरती. मग हे जे ॲग्री झालेले असणार यालाच म्हणणार ॲग्रीमेंट. आणि ह्या ॲग्रीमेंट झाल्यामुळेच ते दोघं पुढे एकत्र बिझनेस करणार आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ असा होतो की पार्टनरशिप जी आहे ना, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट. म्हणजेच काय, या दोघांमध्ये जे दोन पार्टनर आहेत, या दोन पार्टनरमध्ये ज्या गोष्टी ॲग्री झालेल्यात म्युच्युअल कन्सेंटने, एकमेकाच्या संमतीने, त्यांनी एवढं कॅपिटल आणायचं दोघांनी मिळून, 1 लाख ठरलं तर 1 लाख कॅपिटल आणायचं, प्रॉफिट तुला एवढा मला एवढा, ह्या गोष्टी दोघांमुळे ॲग्री झालेल्या असतात. हे ते दोघं मान्य करतात. जर एखाद्याला मान्य नसेल तर ते पुढं बिझनेस करू शकत नाही. मान्य झाले म्हणूनच ते बिझनेस करायला सुरुवात करतात. म्हणजे पार्टनरशिप अस्तित्वात कधी येते, तर त्या पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. त्या पार्टनरमध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या ॲग्रीमेंटचा रिझल्ट म्हणजे पार्टनरशिप आहे. हे खूप महत्त्वाचं असणार आहे. याला IMP सेंटेन्स असं म्हणा, कारण की तुम्हाला काही वेळेस MCQला विचारलं जाईल. मी काही गोष्टींना IMP म्हणतोय, तुम्ही त्या व्यवस्थित काय करून ठेवायच्या, अंडरलाईन करून ठेवा. शक्यतो मी जे सांगतोय, जे लेक्चर माझे असतात ते तुम्ही बुक आणि पेन घेऊन बसा आणि मी ज्या गोष्टी सांगतोय त्या नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला एक चांगली सवय राहील. आणि टार्गेट ठेवा आपल्या पुढे की मला 100 पैकी 100. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 पडतात. आता क्लासचा विषय निघालाय म्हणून सहज सांगतो की आपला क्लास बारामती या ठिकाणी आहे, ऑफलाईन स्वरूपात घेतो. जे विद्यार्थी बारामतीतील असतील त्यांनी खाली स्क्रीनला माझा नंबर स्क्रोल होतोय, त्या नंबरवर फोन करून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता ऑफलाईन क्लाससाठी. मी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आणि जे नाही आहेत महाराष्ट्रभरात जे आहेत त्यांना मी रोजच भेटणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर चला, काय सांगितले ते बघून घेऊया. ॲग्रीमेंट म्हणजे काय, की हा एक ॲग्रीमेंट इज अ रिझल्ट ऑफ पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. म्हणजे दोन पार्टनरमध्ये जे ॲग्रीमेंट झाले त्याचं रिझल्ट म्हणजेच काय असणार आहे, पार्टनरशिप असणार आहे.
पुढे असं सांगितलंय इट कुड बी रिटन ऑर ओरल, म्हणजे हे जे ॲग्रीमेंट आहे ना हे कसं असू शकतं, रिटन, रिटन म्हणजे काय, लिखित स्वरूपात, आणि ओरल, ओरल म्हणजे काय, ओरलीच ठरत, बोलून ठरवतील की तू एवढा आण रे, मी एवढा आणतो आणि चल बिझनेस सुरू करू, याला म्हणायचं ओरल ॲग्रीमेंट. रिटर्न म्हणजे काय, चल तू एवढं मी एवढं लिहून ठेवू, तू एवढं कॅपिटल आणायचं, मी एवढं कॅपिटल आणायचं, तुझा प्रॉफिट एवढा, माझा प्रॉफिट एवढा, हे ज्यावेळेस ते एखाद्या पेपरवर लिहितील त्यावेळेस त्याला रिटर्न ॲग्रीमेंट म्हणायचं. पुढे काय सांगितले, अ रिटर्न ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड. बघा आता रिटर्न ॲग्रीमेंट प्रेफर्ड केलं जातं का, सो दॅट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ अँड सच रिटर्न ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. म्हणजे रिटर्न ॲग्रीमेंट प्रेफर का केलं पाहिजे, की जर समजा भविष्यात काय वाद झाला दोन पार्टनरमध्ये, तर तो वाद सोडवण्यासाठी एखादं म्हणून नाही नाही तुला एवढा प्रॉफिट द्यायचं ठरलंच नव्हतं तर का देऊ आम्ही तुला, मग तो काय म्हणेन, हे पहा ॲग्रीमेंट, याच्यामध्ये माझा एवढा हिस्सा आहे, त्या हिस्स्याप्रमाणे मला प्रॉफिट द्या, आणि त्यांनी जर दिला नाही तर ते कोर्टात जातील आणि प्रूफ म्हणून त्या ॲग्रीमेंटचा काय करतील, वापर करतील, म्हणजे त्यांच्यातला वाद काय होईल, संपुष्टात येऊ शकतो. मग प्रेफर काय केलं पाहिजे, ओरली तर तुम्ही ठरवताय, पण ओरली जे ठरले ते पेपरवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे पार्टनरशिपमध्ये, जेणेकरून त्याचा वापर, त्या ॲग्रीमेंटचा वापर ॲज अ प्रूफ म्हणून तुम्ही कोर्टमध्ये करू शकता. आणि जर ॲग्रीमेंट काय सांगतोय बघा, लक्ष द्या, मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, जर ॲग्रीमेंट रिटर्न असेल, काय म्हटलं मी, जर ॲग्रीमेंट रिटर्न म्हणजे ओरल ॲग्रीमेंट जर असेल तर त्याला पार्टनरशिप डीड असं म्हणतो. तर त्याला काय म्हणायचं, पार्टनरशिप डीड असं म्हणायचं. रिटर्न ॲग्रीमेंट जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, पार्टनरशिप डीड असं म्हणणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बाळांनो. काय सांगितलेले पहा, रिटर्न ॲग्रीमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. हे सुद्धा वाक्य महत्वाचं आहे. वेन ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म इज कॉल्ड पार्टनरशिप डीड, किंवा वेन ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म विच कॉल्ड डॅश डॅश, तर तुम्ही काय म्हणणार त्याला, पार्टनरशिप डीड असं म्हणणार. नेक्स्ट, नंबर ऑफ पार्टनर, हे खूप महत्वाचं आहे, याच्यावर बऱ्याचशा वेळा MCQs विचारले जातात की नंबर ऑफ पार्टनर म्हणजे पार्टनरशिपमध्ये किती नंबर ऑफ पार्टनर असले पाहिजे, मग किती पार्टनरची संख्या असली पाहिजे. तर त्यांनी काय सांगितले बघा, किती असली पाहिजे, मिनिमम 2 पार्टनर आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म, म्हणजे कमीत कमी 2 व्यक्ती पार्टनरशिप फर्म सुरू करण्यासाठी नीडेड म्हणजे गरजेच्या आहेत. अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर आर 50. मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर किती आहेत, 50, अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट 2013 23 म्हटलं मी, सॉरी 2013. आता बघा, कमीत कमी किती असले पाहिजेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. कमीत कमी सर 2, कमीत कमी किती असले पाहिजे, आम्हाला माहिती ना सर, किती 2, आणि म्हणजे हे कमीत कमी रिक्वायरमेंट, म्हणजे 2 व्यक्ती असेल तर चालते, पार्टनरशिप सुरू होईल. आणि जास्तीत जास्त किती असले सर, आत्ताच सांगितले तुम्ही 50, किती असले पाहिजे, 50 पार्टनर असले पाहिजे. हे दुसरं वैशिष्ट्य पार्टनरशिपचं. नेक्स्ट, पार्टनरशिप मध्ये जो तुम्ही बिझनेस करताय तो बिझनेस जो आहे तो लॉफुल बिझनेस असला पाहिजे. कसा बिझनेस असला पाहिजे, लॉफुल बिझनेस म्हणजे आत्ताच मी तुमच्याशी डिस्कस केलं, असा व्यवसाय की जो कायदा, गव्हर्नमेंट तुम्हाला करण्यासाठी मान्यता देतं. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की आपण बिझनेस करायचा रेडीमेड गारमेंटचा, याला कायद्याने मान्यता आहे आणि तो लोकांच्या फायद्याचा देखील आहे, तुमच्या फायद्याचा देखील आहे, याला लॉफुल बिझनेस म्हणायचं. पण जर तुम्ही असं ठरवलं की आपण दोघे एकत्र येऊया आणि बॉम्ब बनवायचा कारखाना सुरू करूया, तर हा बिझनेस कायद्याला मान्य नाही, त्याला अनलॉफुल बिझनेस असं म्हणणार, तो लॉफुल बिझनेस होणार नाही. तर बघा, बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी हा शब्द खूप महत्त्वाचा, शुड बी, मस्ट बी लॉफुल, लॉफुलच असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही, आपण त्याला म्हणूया बॉम्ब बनवण्याचा, ड्रग्स सप्लायचा किंवा वेपन्स बनवण्याचा बिझनेस करू शकत नाही, कायद्याने त्याला मान्यता नाही. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. नॉट अलाउड बाय स्टेट म्हणजे काय, देश किंवा गव्हर्नमेंटने तो मान्य नसलेला बिझनेस त्यांना तुम्ही करू शकत नाही. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. म्हणजे डेफिनेशनच पार्टनरशिपची काय करते,
की इलिगल बिझनेस करू नका यासाठी परमिशन देत नाही, म्हणजे इलिगल बिझनेस करता येत नाही, कायद्याला मान्य नसलेला बिझनेस तुम्ही करू शकत नाही. चला पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते समजून घेऊया. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉस. बघा, प्रॉफिट अँड लॉस जो असणार आहे तो कशा पद्धतीने शेअर होतो, तर पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. बघा, पर्पज काय आहे पार्टनरशिपचा? टू अर्न अ मॅक्झिमम प्रॉफिट, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे पार्टनरशिपचा. पार्टनर हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉस अकॉर्डिंग टू रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. म्हणजे पार्टनर जे आहेत यांच्यामध्ये ठरतं की तुला जो मी प्रॉफिट देणार आहे तुझा इतका आणि माझा इतका, म्हणजे तुझ्या प्रॉफिट म्हणजे तुझा हिस्सा एवढा आहे, माझा हिस्सा एवढा. म्हणजे जर उदाहरणार्थ आपण असं समजूया की समजूया 5 रुपये जर प्रॉफिट झाला तर त्यातले 3 रुपये एका पार्टनरला आणि 2 रुपये एका पार्टनरला, म्हणजे 3 आणि 2 अशा पद्धतीने तो दोघांमध्ये वाटणार. म्हणजे यांचा जो रेशो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशो तिला 3:2 असं म्हणणार. म्हणजे 5 हिस्स्यापैकी 3 हिस्से एकाला, 2 हिस्से दुसऱ्याला आपण देणार आहोत. तर तेच त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी. काय सांगितलेले पहा की पार्टनर हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. म्हणजे त्यांचे जे ॲग्रीमेंट झालेले त्याच्यामध्ये ते ठरलेलं असतं की कोणत्या रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट वाटायचं एकमेकांना. इफ द ॲग्रीमेंट इज सायलंट, म्हणजे ॲग्रीमेंटमध्ये दिलेलंच नसल की तुला किती प्रॉफिट आणि मला किती प्रॉफिट, तर असं जे त्याला काय म्हणणार आपण? ॲग्रीमेंट सायलंट अबाउट द रेशो, देन प्रॉफिट अँड लॉस शेअर विल बी इक्वल. याचा अर्थ काय? जर प्रॉफिट आणि लॉस शेअरिंग रेशो दिलेला नसेल तर प्रॉफिट कसा वाटायचा? 1:1 या प्रमाणात तो काय करायचा? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आय होप प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला समजला. आता हे वाक्य थोडंसं महत्वाचं असणार आहे. कोणतं सर? हे की प्रॉफिट शेअरिंग रेशो सायलंट असेल, पार्टनरशिप फर्ममध्ये ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं नसेल तर रेशो कसा असतो? इक्वल असतो. याच्यावर MCQ विचारला जातो. जे महत्वाचं आहे ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस करत आहे. आता पहा, अनलिमिटेड लॅबिलिटी. मित्रांनो काय सांगितलंय की दुसरं जे वैशिष्ट्य पुढचं ते आहे अनलिमिटेड लॅबिलिटी. द लॅबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड, जॉईंट अँड सेव्हरल. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला, म्हणजे इन्सॉल्वंट म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेत भिकारी म्हणूया. समजा फर्मला लॉस झाला, फर्मला काय झाला? पार्टनरशिप फर्मला लॉस झाला असं गृहीत धरूया आपण, आणि हा लॉस जो आहे तो आहे 1 CR. म्हणजे दोघांमध्ये 50 लाख आणि 50 लाख काय केले पाहिजे? डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे. 1 करोड लॉस झाला, दोघांनी 50-50 लाख. हा ए पार्टनर आहे आणि हा बी पार्टनर आहे. ए पार्टनर जरा श्रीमंत आहे, त्याच्याकडे 50 लाख आहेत म्हणून त्याने त्याच्या हिस्स्याचा लॉस भरून काढला, देऊन टाकला. पण बी कडे पैसे नाहीत. त्याने काय केले? सगळी संपत्ती विकली, स्वतःची सगळी संपत्ती विकल्यानंतर त्याला असं कळलं की आपण 40 लाख रुपयेच लॉस भरून काढू शकतोय. 10 लाख रुपये त्याला लॉस भरता येणार नाही. मग हा जो 10 लाख रुपये शिल्लक राहिलेला आहे हे भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? एची आहे. म्हणजे बघा, आता लॅबिलिटी काय आहे? 1 करोड लॉस आहे, ते 1 करोड लॉस भरून काढण्याची जबाबदारी कोणाची आहे? दोन्ही पार्टनरची. म्हणजेच काय आहे ती लॅबिलिटी? काय आहे ती? बघा, जॉईंटली आहे. काय आहे? जॉईंट लॅबिलिटी, बरोबर. आणि जर समजा एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला तर तो लॉस ह्या ए ला भरून काढावा लागणार आहे, म्हणजे सेव्हरल सुद्धा आहे. अनलिमिटेड आहे कारण की लॉस बघा, ह्या 40 लाख रुपये भरून काढत असताना बी ची सगळी संपत्ती विकली, आपण सगळी संपत्ती विकली, म्हणजेच त्याची प्रायव्हेट इस्टेट सुद्धा विकावी लागली, म्हणजे लॅबिलिटी आहे अनलिमिटेड. पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे पहा, द पार्टनर आर लायबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. म्हणजे हा जो लॉस आहे तो भरून काढण्यासाठी त्याच्या पॉकेट मधला शेवटचा रुपया जोपर्यंत शिल्लक राहत नाही तोपर्यंत तो काय असणार आहे? लायबल असणार आहे तो लॉस भरून काढण्यासाठी. पुढं काय सांगितले बघा त्यांनी, इफ असेट ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट. म्हणजे असेट विकून जर बिझनेसची लॅबिलिटी पेड करता येत नसेल तर असेट आर नॉट सफिशियंट असं म्हणूया आपण त्याला. असेट सफिशियंट आहेत का? नाही आहेत. टू पे लॅबिलिटी देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर कॅन बी यूज. म्हणजे त्या पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी काय केली जाते? यूज केली जाते. काय?
भरून काढण्यासाठी, लॉस भरून काढण्यासाठी त्या पार्टनरची पर्सनल प्रॉपर्टी यूज केली जाते. विद्यार्थी मित्र पहा काय सांगत होतो मी, जर समजा लॉस भरून काढण्यासाठी त्याची जर त्याच्या हिस्साचा लॉस जर तो भरून काढण्यासाठी जर त्याच्याकडे पैसे नसतील तर त्याची पर्सनल प्रॉपर्टी देखील काय केली जाते, सेल केली जाते आणि तो लॉस भरून काढला जातो. त्यामुळे लॅबिलिटी काय असणार आहे, अनलिमिटेड लॅबिलिटी असणार आहे. इफ एनी वन ऑफ द पार्टनर डिक्लेअर इन इन्सॉल्वंट, बघा एखादा पार्टनर जर काय झाला, इन्सॉल्वंट झाला, देन हीज लॅबिलिटी विल बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. म्हणजे सॉल्वंट पार्टनरला, म्हणजे आताच मी सांगितलं की बी इन्सॉल्वंट झाल्यामुळं त्याच्या हिस्स्याचा लॉस कोणाला पेड करावा लागला, ईला पेड करावा लागला. पुढचं जे वैशिष्ट्य ते आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनच्या बाबतीत काय सांगितले पहा की रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे पार्टनरशिप फर्मचं हे कुठं कंपल्सरी, फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये कंपल्सरी आहे. विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. कधीपासून, 1 एप्रिल 2005 पासून. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, म्हणजे इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 नुसार काय सांगते, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट मीन अ फर्म मे और मे नॉट बी रजिस्टर. म्हणजेच काय, पार्टनरशिप ऍक्ट काय सांगतो की रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही रजिस्टर करूही शकता बिझनेस तुमचा पार्टनरशिप मधला किंवा करून ही नाही शकत. पण जर तुम्हाला पार्टनरशिप महाराष्ट्रात करायची असेल, महाराष्ट्रात पार्टनरशिप मध्ये बिझनेस करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर ऍक्ट सांगत असेल की बाबा पार्टनरशिप जर बिझनेस पार्टनरशिपमध्ये जर बिझनेस करायचा असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर ते ऑप्शनल आहे. म्हणजे तुम्ही देशामध्ये इतरत्र कुठेही केला तर ऑप्शनल आहे, रजिस्टर करा किंवा करू नका, पण महाराष्ट्रात करावंच लागणार आहे. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म मेअरली सर्टिफाय इट्स एक्झिस्टन्स. म्हणजे रजिस्ट्रेशन असेल तर ती फर्म एक्झिस्टन्स आहे असं सर्टिफाय म्हणजे प्रमाणित होतं. अँड इट इज प्रोसेस ऑफ एंटरिंग द नेम ऑफ पार्टनरशिप फर्म इन टू द रजिस्टर ऑफ रजिस्टर. म्हणजेच काय, याचं नाव रजिस्टर ऑफिसला नोंदवता येतं असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता ओनरशिपच्या बाबतीत त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे की जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. काय सांगते, इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी. जो पार्टनर आहे ही फर्म आहे आणि फर्मची काय ॲसेट आहे आणि लॅबिलिटी आहे. आपण आता फक्त या ठिकाणी प्रॉपर्टीचा विचार करू. ही प्रॉपर्टी आहे असं समजूया फर्मची, आणि या प्रॉपर्टीचा ओनर कोणताही एक पार्टनर नसणार आहे. तो काय असणार आहे, जॉईंट, म्हणजे सगळ्यांच्या मालकीची ती प्रॉपर्टी असणार. म्हणजे त्या फर्मने ना पार्टनरशिपने एखादी बिल्डिंग विकत घेतली तर फक्त एकाच पार्टनरची ती बिल्डिंग मालकीची नसणार आहे. ते एवढे पार्टनर आहेत तेवढ्या सगळ्या मालकीची म्हणजेच त्या फर्मची ती जॉईंट ओनरशिप असणार आहे किंवा त्या सर्वांची ती जॉईंट ओनरशिप असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं इच पार्टनर इज जॉईंट ओनर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म, सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. म्हणजे कोणताही एखादा पार्टनर फर्मची प्रॉपर्टी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी यूज करू शकत नाही. ऑल पार्टनर हॅव इक्वल राईट इन मॅनेजिंग द फर्म. सगळ्या पार्टनरला समान हक्क आहे फर्मचं व्यवस्थापन करण्याचा. म्हणजे मॅनेजमेंट सगळे समान करू शकतात, कोणी हे नाही ते नाही, सगळ्यांना इक्वल राईट्स आहे. सो ऑल पार्टनर आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. म्हणजे सगळे पार्टनर जॉईंटली रिस्पॉन्सिबल असतात. प्रिन्सिपल अँड एजंट हे थोडंसं महत्वाचं आहे बघा. काय सांगितलंय त्यांनी ते समजून घेऊया. इच पार्टनर वर्क इन 2 फ्लोड कॅपॅसिटीज. म्हणजे 2 बाजूनी त्याला काम करावं लागतं. दॅट इज प्रिन्सिपल आणि एजंट. अ पार्टनर ऍक्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर. म्हणजे पार्टनर जर बाहेरच्या व्यक्तींशी व्यवहार करत असेल तो फर्मच्या वतीने प्रिन्सिपल म्हणून व्यवहार करतो विथ अदर पार्टनर. अँड ही ऍक्ट ॲज अ एजंट. म्हणजे दुसऱ्या पार्टनरच्या वतीने तो एजंट म्हणून व्यवहार करतो. तर असं त्याचं म्हणणं आहे.
सांगणं आहे. आणि डिझोल्युशन म्हणजे काय, समापन. पार्टनरशिप कधी डिझॉल्व्ह होऊ शकते. आता त्याची वेगवेगळी कारणे आहेत की बाबा एखादा पार्टनर म्हटलं की चला मला फर्ममध्ये राहायचं नाही, मला रिटायर्ड व्हायचं, एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला, एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला, जे काही स्पेसिफिक पिरियडसाठी पार्टनरशिप तो पिरियड संपला, तर अशी वेगवेगळी कारणे आहेत की ज्यामुळे पार्टनरशिप संपुष्टात येऊ शकते. तर तेच त्यांनी या ठिकाणी दिले. आणि डिझोल्युशन कशा पद्धतीने होणार आहे, ॲग्रीमेंटमध्ये ठरलेलं असतं. पार्टनरशिपच्या सुरुवातीलाच ते बिझनेस करायच्या वेळेसच ते ठरवतात की बिझनेस कशा पद्धतीने आपण बंद करू भविष्यात, ज्यावेळेस आपण बंद करायचा विचार करू त्यावेळेस. तर काय सांगितले, अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू आउट ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. ॲग्रीमेंटनुसारच काय होणार आहे, ती डिझॉल्व्ह होणार आहे. इफ अ पार्टनर वॉन्ट टू द क्लोज द फर्म, काय म्हणते ते, जर पार्टनरला वाटलं की फर्म क्लोज करायची, ही कॅन डिझॉल्व द फर्म, म्हणजे ते काय करू शकतात, फर्म डिझॉल्व करू शकतात बाय गिव्हिंग 14 days ऑफ नोटीस. म्हणजे एकमेकांना ते 14 दिवसाची नोटीस देतील आणि फर्म बंद करू शकतात. डायरेक्ट करता येणार नाही, 14 दिवस अगोदर सगळ्यांना नोटीस दिली पाहिजे. द फर्म कॅन ऑल्सो डिझॉल्व इफ पार्टनर डाय, म्हणजे एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तरी डिझॉल्व होईल, एखादा पार्टनर रिटायर्ड झाला तरी सुद्धा फर्म काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. आणि एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला किंवा इनसेन्स म्हणजे वेडा झाला, त्याला भानच नाही आपण काय करतो ह्या गोष्टीचं, तरी सुद्धा फर्म काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण पार्टनरशिप म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं मीनिंग, त्याची डेफिनेशन आणि पार्टनरशिपचे फीचर्स समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका शेअरने, एका लाईकने मला खूप मोठी प्रेरणा भेटणार आहे आणि मला तुमच्या साठी काम करण्यासाठी एक प्रोत्साहन भेटणार आहे. तर आज मित्रांनो आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद. बाय. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.